अजय सर वासुगुरव जिनसे हाथों मैन ऑफ द मैच की ट्रॉफी दी जा रही है। थैंक यू। जुड़ जाते हैं कमेंट्री बॉक्स निश पाटिल के साथ। चेक फर्स्ट बॉल खाडी आहे बॉल शूटर बॉल ऑफ स्टंपच्या बाहेरची पिचिंग आणि बॉल खूप चांगल्या पद्धतीने अडवण्याचा प्रयत्न दरम्यान आता विनंती करतोय कुठलाच संघ मैदान सोडून जाणार नाही ही देखील आम्ही महत्त्वपूर्ण सूचना देतोय। कुठलाच संघ म्हणजेच आता आम्ही विनंती करतोय सिद्धिविनायक उसगाव आपण मैदान सोडून जायचं नाहीये। जर गरज लागली तर सामना खेळावा लागेल आणि त्याचमुळे मैदान सोडून जाऊ नका। सनराइज सांगे संघाची धावसंख्या अजूनही सुरू झाली आहे। बॉलिंग ट्रॅकवर अनिल पंचांच्या उजवीकडे ड्राइव्ह केलंय क्षेत्ररक्षक मिडॉपला आहे वेगानं पोहोचतोय बॉलवर पण कॅरी करता थोडीशी चुकामुक करतोय। आमच्यासोबत सुशांत सर आहे। सुशांत सर एक क्रायटेरिया समालोचकांसाठी सुद्धा पाहिजे। पुढच्या वर्षी समालोचन करायचं असेल तुम्हाला गावं लागेल गाणं गावं लागेल कराओके गाणी गावं लागतील एक एक पॅरा तरी गायला पाहिजे। धावसंख्या 1 झाले। समालोचन वेगळं क्षेत्र आहे गायन वेगळं क्षेत्र आहे वाटतं सोपं दुरून डोंगर साजरं। 2 बॉल फेकून झाले धावसंख्या 1 झाले। धावफलक सनराइज सांगेचा पूर्ण सुरू झालेला आहे। आकाश जांगीड ज्याने सकाळी मात्र बहारदार अर्धशतक पूर्ण केलं त्याच्यावर पुन्हा एकदा जबाबदारी वाढते पण मंगेश वैती जो कॅप्टन आहे तो स्ट्राइक एंडला तुम्हाला पाहायला मिळतोय। ऑन साइडला स्लॉक करताना मंगेश वैतीने दाखवले माहुलची ताकद बॉलला पाठवलाय मिड विकेट सीमारेषा पार दिमागदार ऑफ लातूर एसपीएल षटकार। आणि मंगेश वैती यांच्या वतीनं हा खूप चांगला स्ट्रोक पाहायला मिळाला। क्रॉस बॅटेड एरियल रूट मिड विकेट क्लिअर सिक्सर। 7 धावा झाल्या आहेत। मंगेश ऑन स्ट्राइक बॉलिंग मार्कवर अनिल नाईक उलट दिशेने खेळण्याचा प्रयत्न जरूर झालाय तितकंसं प्रॉमिसिंग कनेक्शन होत नाही। बॉल जातोय बॅकवर्ड पॉइंटला धाव घेण्याचा प्रयत्न होत नाही। आगरी भाषा तितकीशी जमेल पण मला आपण थोड्या वेळानंतर थोडीशी बोलण्याचा प्रयत्न करूया। गोवन भाषा आपण बोलूया आगरी भाषा पण बोलूया मराठी तर चालूच आहे हिंदी इंग्लिश सर्व भाषा या भारतातील अग्रगण्य स्पर्धेमध्ये बोलल्या जात आहेत। मोठा प्रेक्षक वर्ग एसपीएलने जमावलाय। बिनबाद 7 मालवणी आपले प्रसाद परब सर आहेतच। बिनबाद 7 ड्राइव्ह केलंय फूट बॅलन्स खूप चांगला पाहायला मिळाला हा स्ट्रोक खेळताना कारण बॉलचा टप्पा थोडासा समोर जरूर होता पण उंची तितकीशी मिळाली नव्हती त्याचमुळे इन फ्रंट ऑफ द विकेट खेळताना फूट बॅलन्स खूप गरजेचा होता। तो फूट बॅलन्स चांगला पाहायला मिळाला मिस्टर मंगेश वैतीचा। धावसंख्या पोहोचते 5 चेंडूंच्या समाप्तीनंतर 8 धावा सनराइज सांगे। मावऱ्याची ताकद मंगेश वैती यांची पाहायला मिळाले पण आता आकाश जांगीड जो सकाळी अर्धशतक झळकावताना पाहायला मिळाला हे दुपारचं सत्र सुद्धा आपल्या नावावर करतोय का। अनिलने चांगला प्रतिकार केला नो डाऊट पहिल्या षटकामध्ये। ब्लाइंड स्ट्रोक बॉलच्या गतीचा अंदाज न घेता ऑन साइडला आडव्या बॅटीने खेळण्याचा प्रयत्न केला गेला। हा तोच आकाश आहे का ज्याने सकाळी जवळपास 14 की 15 बॉल्समध्ये अर्धशतक पूर्ण केलेलं आहे। या ठिकाणी पंचांनी तिसऱ्या पंचाची मागणी केलेली आहे की कशाबद्दल फक्त कळवायचं सर फूट येस ओव्हर स्टेपिंगसाठी ती मागणी केलेली आहे। तर यस एक्झॅक्टली तोच आपण विषयावर होतो की सकाळी ज्या फलंदाजाला अर्धशतक पूर्ण करता आला हा स्ट्रोक खेळताना थोडा कॅज्युअल राहिला आहे तो आणि त्याचमुळे कॅज्युअलने 4 षटकांच्या क्रिकेटमध्ये चालणार नाही। तुम्हाला प्रॉमिसिंग आणि कन्व्हिन्सिंग स्ट्रोक विथ टायमिंग खेळावं लागेल तरच ते कनेक्शन। अभि तळेकर आमच्या वॉररूममध्ये आलेत ओव्हर स्टेपिंग चेक करतायत। फेअर डिलिव्हरी पंचाच्या वतीनं घोषित केलेलं आहे। पहिल्या षटकाचा खेळ संपला अनिलने मात्र बहारदार कामगिरी बघा रिप्ले बघा tenniscricket.in आणि साइड अँगलला आहेत मिस्टर रोहित माळी यांच्या वतीनं हे खूप चांगलं अचूक आणि पारदर्शक असं कॅमेरा वर्क खूप चांगल्या पद्धतीने हे महत्त्वाचं आहे। जेव्हा तुम्ही एका मोठ्या कंपनीमध्ये वर्क करत असता तर त्या कंपनीची प्रतिष्ठा तुमच्या कार्यावर अवलंबून असते आणि तेच या ठिकाणी tenniscricket.inच्या पूर्ण टीमकडून केलं जाते। पहिल्या षटकाचा खेळ संपतोय अनिलने पहिल्या षटकात विकेट जरूर नाही मिळवली पण इकॉनॉमिकल राहिलाय जे खूप महत्त्वाचं आहे। 4 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये विकेट टेकर नाही राहिला तरी चालेल
पण इकॉनॉमिकल राहणं गरजेचं आहे. इलू नवीन बॉलर बॉलिंग मार्कवर इलू बँगलोर इलू बँगलोर हे देखील एक आगळं वेगळं नाव ऐकायला मिळालं. काम देखील त्याचं चांगलं राहिलं सकाळपासून विथ द बॉल. आणि पाहूया आता या महत्त्वपूर्ण सामन्यामध्ये जिंकायचं आहे खऱ्या अर्थाने मित्र म्हणेन टीम साई 11 मल्लापूरला. कुठल्याही परिस्थितीत हा सामना जिंकावा लागेल. कंबर कसली आहे आणि त्याचवेळी मात्र कुठलंही पाऊल उचलताना ते पाऊल योग्य त्या पद्धतीने उचलण्याचा प्रयत्न. त्याचमुळे माघार घेतले गोलंदाज इल्लू बँगलोरने. कारण एक पाऊल चुकलं तर आपल्या संघाचं मोठं नुकसान होऊ शकते हे तो जाणतोय. कॉमेंट्री बॉक्स एंड कडून बॉलिंग मार्कवर तयार होतोय इल्लू. यावेळेस खोलवा टप्प्याचा बॉल. आता काही काळ बॉल हवेत जरूर होता. एक्स्ट्रा कव्हरला क्षेत्ररक्षक पोहोचेल डीप मध्ये तोपर्यंत सहजतेने 2 धावा पूर्ण करण्याची संधी होती कारण दूरवरचं क्षेत्र आहे आणि लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक त्या झोनमध्ये पोहोचेल तोपर्यंत संधी होती फलंदाजाला 2 धावा पूर्ण करण्याची आणि त्या संधीचा वापर केला जातोय. 4 किंवा 6 येत नाहीये तरी देखील सिंगल्स डबल्सने धावफलक हलता ठेवण्याचं काम केलं जाते. जर आपण या पूर्ण डावाचा आढावा घेतला तर 3 डॉट बॉल्स हाताळले गेलेले आहेत आतापर्यंत गोलंदाजांच्या माध्यमातून. तो कुठेतरी बोनस असेल. सनराईज सांगे धावसंख्या 10. ऑन साइडला बॉल हवेत जरूर आहे. तितकासा पॉवर झोकता आला नाहीये पण गॅप मध्ये असल्या कारणाने बॉल क्लिअर करतोय. बॅकवर्ड स्क्वेअर लेग सीमारेषा मिळतील या धावा 4 चौकार. वेगळीच कला आहे आणि मंगेशने ती कला आत्मसात केले. हा स्ट्रोक इम्प्रोवाइज केला बनवला आणि त्याने बॅकवर्ड स्क्वेअर लेग झोनमध्ये तो खेळला सुद्धा आणि कुठलाच प्रतिकार न होता बॉल सीमारेषेच्या बाहेर जाताना पाहायला मिळाला. बिनबाद 14 एक चांगली भागीदारी या 2 फलंदाजांदरम्यान पहिल्या विकेटसाठी. सनराज सांगे आतापर्यंत या डावातले 8 बॉल्स फेकून झाले. धावसंख्या 14 झाले. क्षेत्ररक्षण काही अंशी बदललेलं आहे. इनफिल्डच्या आतमधले सर्व क्षेत्ररक्षक आपण पाहिले तर ऑफसाईडला होते. आता लॉंग ऑफला क्षेत्ररक्षक घेतला गेलाय. मिडऑफचा मागे केलाय आणि बॅकवर्ड स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक जो डीप मध्ये होता त्याला आतमध्ये आणले. शॉर्ट थर्ड बँच शॉर्ट फाईन लेग कव्हर पॉईंट एक्स्ट्रा कव्हर 30 यार्ड सर्कलच्या आत. यावेळेस काही अंशी थांबलं पाहिलं न्याहाळलं आणि त्यानंतर बॉलला उडवलं. डीप मिड विकेट सीमा रेषा पार. 6चा पाडा बोलण्याची केले मंगेशने. तिची खूप सांगड साधताना ऑफस्टमच्या बाहेरच्या इम्पॅक्ट घेणारा बॉलला खूप चांगल्या पद्धतीने बॉडी मुवमेंट चेंज करून ऑनसाइडला पुल करून सीमारेषा दाखवली. धावसंख्या बिनबाद 20. सनराईज सांगे इल्लू बँगलोर बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस अगोदरच मन बनवलं होतं की मला स्लॉक करायचा. यष्टीरक्षकाला बीट करून बॉल मागे जरूर गेलाय. धाव पळून पूर्ण जरूर केले पण ही असेल बाईची एक धाव. एका धावीची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 21 या आकड्यावर. 21 रन्स ऑन बोर्ड. बघा शफल होऊन खेळताना तुम्ही किती शफल होताय यावर देखील तुमचं लक्ष असावं लागते. तुम्ही ऑफस्टमच्या बाहेर जाऊन जरी गुडघ्यावर बॅलन्स करा तरी देखील यष्ट्याच्या वरून बॉल जाऊ शकतो आणि तो गेलाय आणि त्याचमुळे पंच तेच समजावून सांगतायत जे खूप महत्वाचं आहे. बिनबाद 21 बॉल्स फेकून झाले 4 या सेकंड ओव्हर मधले. इल्लू बँगलोर बॉलिंग ट्रॅकवर. यावेळेस पुन्हा एकदा संधी दिली. त्या संधीचा वापर करताना आकाशने या बॉलला केलंय पुल आणि बॉल जातो स्क्वेअर लेग सीमा रेषेच्या बाहेर. प्रेक्षकांना अभिवादन करण्यासाठी षटकार 6. तुम्हाला मात्र अचूक दर्जाची पिचिंग आणि अचूक दर्जाचा बॉल हाताळावा लागणार आहे. तुम्ही जर आकाश सारख्या फलंदाजाला आखूड टप्प्याचे बॉल दिले तो तर तयारीतच आहे आणि ती तयारी स्पष्टपणे मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळाली. धावसंख्या 27. यावेळेस काही अंशी फुललेचा बॉल क्षेत्ररक्षक मिड विकेटचा. त्याचा रीच पडतोय कमी. मिळते 4 धावांची हमी. बॉल सीमा पार.
त्यांच्यासोबत सन्माननीय वासू गुरवजी देखील उपस्थित आहे, ज्यांच्या वतीने आम्हाला आउटस्टँडिंग बॉलरची ट्रॉफी प्राप्त झालेली आहे. स्कोर झाला आहे 31 धावा 2 षटकां समाप्तीनंतर. स्वर्गीय द्रौपदी गुरव ज्या त्यांच्या मातोश्री आहेत, त्यांच्या स्मरणार्थ सन्माननीय वासुदेवजी गुरव यांच्या वतीनं आउटस्टँडिंग बॉलरची जी ट्रॉफी आहे ते मला स्पॉन्सर केलेली आहे, त्यांचा आम्ही आभार व्यक्त करतो. प्लेअर ऑफ द फायनल ट्रॉफी मिस्टर फ्रान्सिस मस्करनेस नेटुर्लिमचे आहेत, संगमचे, त्यांच्या वतीने आमची ट्रॉफी स्पॉन्सर झाले. आउटस्टँडिंग प्लेअर ऑफ टुर्नामेंट ट्रॉफी मिस्टर शैलेश वसंत देसाई जेल्वोना कुरचुडे यांच्या वतीने आम्हाला स्पॉन्सर झाले. सर्व मान्यवरांचं आभार व्यक्त करतोय. 2 षटकां समाप्ती 31 धावा, चांगली गती प्राप्त केलेली आहे सनराईज सांगे या संघाने. मंगेश खेळतो 19 वर, आकाश खेळतो 11 वर. दोघांचा स्ट्राईक रेट मात्र भन्नाट आहे, त्यांना अडवणं गरजेचं होऊन बसलंय टीम साई 11 मल्लापूरला, कारण त्यांच्यासाठी डू ऑर डाय सिच्युएशनच म्हणायला हरकत नाहीये. सकाळी एक सामना त्यांनी जरूर जिंकला, एक सामना ते पराभूत झाले, तिसरा सामना ते खेळत आहेत. तिसरा सामना जिंकून त्यांना कुठेतरी या टेबल टॉपवर यायचं आहे. प्रयत्न तसाच दिसला होता पहिल्या षटकामध्ये, कारण पहिल्या षटकामध्ये फक्त 8 धावा खर्च केल्या होत्या अनिल नाईकने, पण या दुसऱ्या षटकामध्ये आकाश आणि मंगेश या दोघांनी वाहत्या गंगेत हात धुतले आणि चौकार आणि षटकाराची आतिषबाजी करून एक चांगली अवस्था प्राप्त केली. बिनबाद 31. नवीन बॉलर बॉलिंग ट्रॅकवर भूषण गोळे, पंचांच्या डावीकडून तो स्टार्ट करतोय. स्ट्राईकवर असेल मंगेश वैती. यावेळेस बॅकफुटला बॅलन्स करून एक कलात्मक फटका खेळलाय, जरूर कट करताना बॉलला हवेत खेळलं होतं, पण क्षेत्ररक्षक होता डी पॉइंटला, सापळा रचला आणि मंगेशला परतीचा प्रवास करावा लागला. तिसऱ्या षटकाच्या पहिल्याच बॉलवर बसतोय पहिला धक्का. आपल्याकडे कमी आहे, वेळापत्रक पूर्ण करायचं आहे आणि अंधारात खेळायचं नाही, हाच विचार आम्ही केलाय. तुमचा देखील तोच असेल अशी अपेक्षा. 1 गडी बाद 31 धावा. सनराईज सांगे या संघाने नाणेफेक जिंकून फलंदाजी करण्याचा धाडसी निर्णय स्वीकारला होता आणि त्या निर्णयासोबत चांगली साजेशी फलंदाजी मंगेश वैतीची पाहायला मिळाली, ज्याने 19 धावांचं महत्त्वपूर्ण योगदान दिलं. आणि आता मंगेशची जागा भरून काढण्यासाठी कल्याणचा रोहित भालेराव, ज्याने 2 वर्ष अगोदर रबरवर क्रिकेट अक्षरशः गाजवलं होतं. ज्या मैदानात जायचा त्या मैदानात अर्धशतक तुम्हाला पाहायला मिळालं होतं. पण आता पाहूया या टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोव्याच्या या गव्हर्नमेंट कॉम्प्लेक्सच्या मैदानावर रोहित भालेराव कसा पद्धतीने प्रतिउत्तर देते. भूषणने सिद्ध केलंय की त्याची निवड संघामध्ये का केली गेलेली आहे. सुरुवात चांगली झाली होती, दुसऱ्या षटकामध्ये मात्र थोडासा मार बसला आणि त्यानंतर मलमपट्टी लावण्यासाठी भूषण गोयलला बोलावण्यात आलं आणि त्यांनी पहिल्याच बॉलवर महत्त्वपूर्ण विकेट घेतली, ज्याने कुठेतरी डोकं वर काढलं होतं या डावामध्ये फलंदाजी करताना. रोहित भालेराव स्ट्राईकवर, ऑन साईडला स्विंग केलं, हवेत तर खेळायचं होतं पण तितकंसं एलिव्हेशन प्राप्त करू शकला नाही. बॉल थ्रो करताना मात्र थोडी घाई झाली, त्याचवेळी कधी कधी वाट पाहणं गरजेचं आहे. थ्रो तुम्हाला करायचा असताना मात्र तुमचा बॉडी बॅलन्स देखील अनुरूप असायला हवा. या ठिकाणी 2 धावा एक्स्ट्रा केल्या तसं मला वाटते. एकूण 3 धावा पळून पूर्ण केलेल्या आहेत. एकच धाव होती, एकाच्या बदल्यात 3 पूर्ण केल्या. क्षेत्ररक्षण करताना मात्र तुम्हाला कॅज्युअल राहून चालणार नाही. म्हणतात ना की मैदानाच्या आतमध्ये गंमत झाली तर त्याची किंमत तुमच्या संघाला भोगावी लागेल. ह्या 2 धावा एक्स्ट्रा मिळतात आता सनराईज सांगे संघाला आणि धावसंख्या पोहोचते 1 गडी बाद 34 धावा. 34 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट आफ्टर 2.2. भूषण बॉलिंग ट्रॅकवर, ऑन दी टोज, स्क्वेअर ऑफ द विकेट खेळले. बॅटचा फेस योग्य त्या वेळी ओपन जरूर केला होता, चपराक लावली ती जणू काय, पण क्षेत्ररक्षक होता इनफिल्डच्या आतमध्ये बॉलला अडवतोय. फक्त एकच मिळते, एका धावेची वाढ धावसंख्या पोहोचते ती म्हणजेच 35 आकड्यावर. बघा प्रत्येक बॉल हा सीमारेषेच्या बाहेर जाणार नाही किंवा प्रत्येक बॉलवर गोलंदाजाला विकेट मिळणार नाही, पण प्रयत्न करायला काय हरकत आहे. या ठिकाणी तो प्रयत्न मोठा स्ट्रोक खेळण्याचा आकाशचा होता, बॉलच्या उंचीचं मोजमापन करून, पण प्रयत्न असफल ठरलाय. 35 धावा. बघा जेव्हा सरळ मार्गाने कुठलं कार्य पूर्ण होत नाही नेहमीच आपण उलट मार्गाचा विचार करतो. या ठिकाणी विचार नाही तर इम्प्लिमेंटेशन केलंय फलंदाजाने, उलट दिशेने खेळण्याचा रोहित भालेरावचा हा प्रयत्न असफल ठरलाय. चांगला कमबॅक भूषण गोयच्या वतीनं पाहायला मिळतो. 4 बॉल्सने हाताळले, 4 खर्च केले, 1 विकेट मिळवले. जो स्टॉप लावायचा होता तो स्टॉप काही अंशी लावला गेलेला आहे धावसंख्येला सनराईज सांगेच्या. 1 गडी बाद 35. भूषण तयार बॉलिंग ट्रॅकवर, ओव्हर द विकेट.
बॅक ऑफ द हँड डिलिव्हरी, खूप चांगल्या दर्जाची पिचिंग आणि तितकाच चांगला रिझल्ट येतोय. टीम साई 11 मल्हापूर संघाच्या बाजूने हा बसतोय. त्या ठिकाणी काही चर्चा चालू आहे, नक्कीच पंच चर्चा करतील, आपण कळू लगेच तो निर्णय देखील कळूया. फलंदाज परतीचा प्रवास करताना पाहायला मिळतोय आणि आता हा दसरा का बसतोय सनराइज सांगे संघाला. रोहित भालेराव बॅक टू द आउट. मुळेच काही अंशी आपण थांबलो होतो निर्णय देण्यासाठी, पण थोडा वेळ आपण घेतलाय, पण अचूक निर्णय पोहोचलाय. या षटकावर आतापर्यंत अधिराज्य भूषण गोळेचा आहे. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतोय 4थ्या क्रमांकावर. नवीन बॅटर क्रॉस बॅटर खेळायचं होतं. चला बॅटरचं नाव कळवायचं प्लीज, आपला एक्स्ट्रा मेंबर सनराइज सांगे. बॅटरचं नाव कळवायचं प्लीज. नायडू 4थ्या क्रमांकावर नायडू पोहोचत आहेत आणि षटक संपते 3. सांगे लिस्टचं नाव सांगायचं प्लीज. सनराइज सांगे लिस्टमध्ये जे नाव दिलं ते सांगायचंय प्लीज. 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झालेली आहे 35 धावा. 13व्या क्रमांकावर नायडू हे नाव आहे. नायडू फ्रॉम नायडू. चला असं जोक सपाट. चला 48चा प्रोजेक्टेड स्कोर आहे. 3 षटकाचा खेळ संपतो. धावसंख्या झालेली आहे जवळपास 35 धावा. आकाश जांगीड ज्याने अर्धशतक पूर्ण केलं होतं 200च्या स्ट्राईक रेटने आतापर्यंत 12 धावांवर खेळतोय. खूप वेळ घेतलाय त्याने आणि पाहूया आता या शेवटच्या 6 बॉल्सवर त्याच्याकडे संधी सुद्धा चालून आले, पण आता बेस्ट बॉलर यूज करावा लागेल टीम साई 11 मल्हापूर या संघाला, कारण आतापर्यंत सिच्युएशन कंट्रोलमध्ये आणण्याचा प्रामाणिक प्रयत्न खऱ्या अर्थाने मी म्हणेन अनिल नाईक आणि भूषण गोळेने केलाय. शोएब कुरेशी मैदानाच्या आतमध्ये बॉलिंग ट्रॅकवर येते. शोएब कुरेशी देईल का खुशी टीम साई 11 मल्हापूर या संघाला. हा सामना जिंकवण्याचा प्रयत्न नक्कीच आपण दुसऱ्या डावामध्ये करणार आहोतच, पण पहिल्या डावामध्ये जर सिच्युएशन कंट्रोलमध्ये असेल तर दोन्ही संघाला दुसऱ्या डावामध्ये एक दडपणाचा खेळ करण्याची गरज नाहीये. शोएबचा बॉल बॅक टू द बॉल स्टंपवर आदळतो. एक धाव वेगाने पूर्ण केली. बॉलर स्वतः बॉल पर्यंत पोहोचतो. दुसऱ्या धावाचा कॉल आहे. बॅटिंगला थ्रो, पण या 2 धावा वेगानं पूर्ण केल्या जातात. यालाच म्हणतात प्रसंगवदन, कारण बॉलिंग एंडचे स्टम्प्स विखुरले होते, त्याचमुळे एकाच एंडला संधी होती धावाच्या स्वरूपात बाद होण्याची आणि तेच स्वीकारताना तो डेड एंड निवडला फलंदाज आकाशने आणि त्या 2 धावा पूर्ण केल्या आणि त्यातल्या त्यात स्ट्राईक देखील आकाशलाच हवी आहे. या शेवटच्या महत्त्वपूर्ण षटकामध्ये 2 गडी बाद 37 झाले. 37 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3.1. सनराइज सांगे बॉलिंग ट्रॅकवर शोएब कुरेशी आकाशसाठी. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल तितक्याच चांगल्या पद्धतीने कव्हर ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरला पोहोचतोय. त्या ठिकाणी थोडं ऑब्स्टॅकल जरूर होतं, बॉल बम्प झालाय. त्याचमुळे मात्र नियतीची साथ मला असं वाटते मिनते ती म्हणजेच साई 11 मल्हापूरला 2 धावा बाजतायत. 2 धावांची होते वाढ. धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 39 धावा. 39 रन हो चुके हैं, 2 विकेट के नुकसान पर. चौथी ओव्हर के दो गेंदे फेकी जा चुकी है. सनराइज सांगे चांगला प्रयत्न करतायत धावांना जोड देण्याचा, पण आता शेवटच्या महत्त्वपूर्ण 4 बॉल्सवर प्रयत्न करतात, पण त्याहून चांगल्या पद्धतीने नियतीची साथ सुद्धा मिळणं गरजेचं आहे. क्रिकेटच्या खेळामध्ये कित्येक वेळा आपण पाहिलंय नियतीची साथ हवी असते खेळाडूंना. शोएब तयार. ओव्हर द विकेट. ऑन साइडला बॅकफुटला जाऊन पुल केला. क्षेत्ररक्षक आहे मिड विकेटला. 1 बाउन्स घेऊन बॉल जातोय मिड विकेट सीमारेषा पार. या मिळतील धावा 4. SPL अफलातून चौकार. आणि
कुपन्स देखील अवेलेबल आहेत, लॉटरी कुपन्स अवेलेबल आहेत. आपल्याला जर नक्कीच नशीब आजमावायचं असेल 100 रुपयाचं लॉटरी कुपन आहे सांगे प्रीमियर लीग. तुम्हाला कुपन पाहायला मिळते तुमच्या स्क्रीनवर. 26 डिसेंबरपासून 1 जानेवारी ही स्पर्धा आहे. 1 तारखेला तो ड्रॉ असेल 6 वाजता संध्याकाळी ठीक याच मैदानावर. पहिलं बक्षीस 1 लाख, दुसरं 50,000, तिसरं 25,000, चौथं 15,000. बॅक ऑफ द हँड, चांगला रिलीज पॉईंट आहे. बॉलची गती थोडी कमी केली होती. बॉल पोचतोय एक्स्ट्रा कव्हरला. दुसऱ्या धावेचा कॉल नक्कीच असेल, कारण या ठिकाणी मात्र धावांसाठी देवाचा धावाधाव करून चालणार नाही. तुम्हाला तुमची कृती मैदानाच्या आतमध्ये सिद्ध करावी लागेल आणि तेच करण्याचा प्रयत्न आकाश करतोय. जो फलंदाज षटकाराच्या बाबतीत अव्वल ठरला होता तो षटकारासाठी झगडताना पाहायला मिळतोय. बघा, घाटकोपर पंतनगरच्या सर्व घराघरांमध्ये आता आकाश जांगीरचीच फलंदाजी सर्व प्रेक्षक पाहत असतील. मुंबईचं क्रिकेट आहे आणि मुंबईचं क्रिकेट पाहताना प्रेक्षकांना देखील तितकाच आनंद मिळत असतो. सर्व प्रेक्षकांचं tenniscricket.in आणि SPL कमिटीच्या वतीनं स्वागत. धावसंख्या 45. क्रॉस बॅटेड, इलेक्शन मिळत नाही. बॉल पोहोचतोय मिड विकेटला. क्षेत्ररक्षक वेगानं बॉलवर येण्याचा प्रयत्न करतोय. अति घाई संकटात नाही, त्याचमुळे एका धावेला 2 धावात बदललं जाते सहजतेने. 2 धावा मिळते, धावसंख्या पोहोचते. तिथे 47 आकडा. विराज तेंडुलकर सांगतायत आकाश जांगीरच्या वतीने आतापर्यंत फक्त एकच षटकार ठोकला गेलाय आणि 2 चौकार. जो फलंदाज सकाळी 4 ते 5 षटकार ठोकताना पाहायला मिळाला तो मात्र षटकारासाठी संघर्ष करतोय मैदानाच्या आतमध्ये. धावसंख्या 2 गडी बाद 47. 47 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स आफ्टर 3.5. शेवटचा बॉल असेल या पहिल्या डावातला. खऱ्या अर्थाने 2 षटकानंतर 31 धावा जेव्हा झाल्या होत्या वाटलं होतं की 60च्या पलीकडे जाऊ शकेल सनराईज सांगे हा संघ, पण चांगला प्रतिकार भूषण गोळे आणि शोएब कुरेशीने केला. शोएब बॉलिंग ट्रॅकवर तयार, ओव्हर द विकेट. यावेळेस लिडिंग एज बॉल घेऊन यष्टीरक्षकाच्या मागे जातोय. चांगला बॅकअप एक तर मिळेल, दुसरीचा प्रयत्न केला जाईल का पाहूया. यस, केला जातोय. 2 फलंदाज एकाच एंडला आहेत, त्याचमुळे मात्र एका फलंदाजाला परतावं लागेल. धावचीच्या स्वरूपात फलंदाज होतोय बाद. फक्त 1 धाव ऍड केली जाईल. धावसंख्या पोहोचते ते म्हणजे 48 या आकड्यावर आणि जिंकण्यासाठी 24 बॉल्स 49 धावांची गरज असेल साई 11 मलापूर टीमला. 24 बॉल्स 49 रन्स रिक्वायर्ड टू विन टीम साई 11 मल्लापूर. जाऊया आपण दुसऱ्या डावाच्या दिशेनं आणि जसा दुसरा डाव सुरू होईल आपण ऐकणार आहात रायगडची तोप सन्माननीय मच्छिंद्र पाटील सर. SPL, ha ha, SPL. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. सबसे बड़ा टेनिस क्रिकेट हमारा. SPL, 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 हा हा, SPL. आता पॉईंट टेबलवर लक्ष टाकूया मच्छिंद्र. राजेश 11 वास्को आतापर्यंत 3 सामने खेळले, 3ही पराभूत, 0 पॉईंट. CPL कुंकडी संघ 2 सामने आतापर्यंत या स्पर्धेमध्ये खेळले, 2ही पराभूत, 0 पॉईंट. सनराईज 11 सांगे 2 सामने खेळले, 3रा सामना त्यांचा सुरू आहे. 2 सामने त्यांचे 4 पॉईंट आहेत, 2 सामने विजयी आहेत. सिद्धिविनायक उसगाव 3 सामने खेळले, 3ही विजयी, 6 पॉईंट. आणि साई 11 मल्लापूर जो स्पर्धेमध्ये हा सामना खेळतोय त्याच्यामध्ये आपण बघतोय 1 विजय 1 पराभूत, 2 पॉईंट त्यांचेसुद्धा आहेत. त्यामुळे हा सामना दोन्ही संघांसाठी इम्पॉर्टंट आहे. जर आणि तरला जास्त आपण स्थान देत नाही क्रिकेटमध्ये, पण ह्या गोष्टी आता जर तरवर सुद्धा आलेल्या आहेत मच्छिंद्र. साई 11 मल्लापूरचा संघ जिंकतोय तर निश्चित अजून काही सामने वाढतील, पण निश्चित म्हणणे सांगेन की जर सनराईज सांगे जर सामना जिंकतोय तर तो संघसुद्धा आजच्या दिवसांना क्वालिफाय होण्याचे चान्सेस जास्त आहेत. थँक्यू सो मच. थैंक यू प्रसाद जी. चलेंगे दोस्तों मैदान के ऊपर. बहुत बहुत शुक्रिया मनीष जी, बहुत बहुत शुक्रिया नाइक सर और बहुत बहुत शुक्रिया यहाँ पर चॉकलेट बाय ओमे. चलिए दोस्तों, शाम का वक्त है, सुहाना सफ़र क्रिकेट का कारवा 5वें दिन में यूं ही बरकरार रहा है और दिन ब दिन इस प्रतियोगिता में निखार बढ़ती नजर आ रही है. ये है सांगेम प्रीमियर लीग का ये शानदार पर्व दोस्तों. 17वां संस्करण करती हुई प्रतियोगिता. बहुत ही लंबा सफ़र और यादगार सफ़र है. पिछले कई सालों की बात करेंगे तो इस प्रतियोगिता में दिन ब दिन निखार आती नजर आ रही है. दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम. ग्राउंड लुक्स रियली गुड पिक्चर. अ वेरी गुड इवनिंग टू ऑल ऑफ प्रेजेंटर. इट इज नाउ 25 past 4 o'clock. Very good evening to all of you present here. You're watching the beautiful moment and you're watching
you are enjoying the beautiful moment with the Sangam Premier League SPL 2022-23. Very good in all of you present here. Warm welcome. जीत के लिए दोस्तों 49 का लक्ष्य, 49 to win. ये मुकाबला काफी बड़ा होगा क्योंकि दोनों टीमों की ताकत उतनी है और दोनों टीमें इस मैदान के ऊपर पूरी ताकत के साथ, शिरकत के साथ उतरी, मैदान के ऊपर कफन बांधकर उतरे कि यहाँ से जीत लाजमी होगी इस मैदान के ऊपर। ये देखिए एडिशन, ये सावली क्रिएशन का साइड ट्रॉफी वाड़ा का बहुत ही खूबसूरत ये ट्रॉफी बनाने वाली है सावली क्रिएशन, बहुत ही खूबसूरत लम्बे स्क्रीन के ऊपर लाइव टेलीकास्ट के जरिए गौरव सावंत सर उनकी पूरी टीम टेनिस क्रिकेट डॉट के माध्यम से ये देखिए साइड ट्रॉफी वाड़ा का ये खूबसूरत लम्हा स्क्रीन के ऊपर आता हुआ। चलेंगे दोस्तों, रुक करेंगे मैदान के ऊपर बिना हिचकिचाए हुए। गिरीश कोचरे कराते हुए मैनपम रत्नागिरी में रहते हैं फिलहाल तो, और पहला ओवर करने के लिए बिल्कुल तैयार है। जीत के लिए 49 का लक्ष्य, 4 ओवर का मुकाबला। अभी भी प्रसाद जी ने कहा कि यदि यहाँ से ब्लू टीम यानी कि टीम जीतेगी सनराइज सांगेम तो अगला मुकाबला नहीं होगा, लेकिन यहाँ से साई इलेवन मल्लापुर जीतती है तो अगला मुकाबला जरूर होगा और इस मुकाबले को देखने के लिए दर्शकों की तादाद काफी मात्रा में। दोस्तों कहीं भी जाना मत, देखते रहना सांगेम प्रीमियर लीग 2022 और 23 का यादगार सफर। 4 का मुकाबला, हियर वी गो, ऑल इज सेट। गिरीश कोसे कराते हुए गेंदबाजी में पहली गेंद क्रॉस बैट स्ट्रोक, खिलाड़ी वहां पर मौजूद, गेंद जा रही है फाइन लेग से आती हुई, फिर एक बार वहां पर गेंद ने टर्न कर दिया और यहां से मिलेगा मैच 1 रन। अच्छी शुरुआत, अच्छा क्रिकेट रहा पर, हालांकि 48 रन बने, 12 के अवसर से रन बनाने में कामयाबी हासिल की। सनराइज सांगेम टीम ने पहली मर्तबा टॉस जीतकर बल्लेबाजी करने वाली ये पहली टीम इस मैदान पर आज रही है और उनका सही फैसला था इस मैदान के ऊपर। पिछले मुकाबले में उन्होंने 51 रन बनाए थे और वो मुकाबला उन्होंने डिफेंस भी किया था, उसी के कगार पर चलते हुए इस बार भी उन्होंने बल्लेबाज करने का अहम फैसला किया। सेकंड पर बल्लेबाज इस समय है संदीप मकवाना, द ग्रेट किंग ऑफ द टेनिस स्किल वर्ल्ड। ऑन साइड में खेलने की चाहत थी लेकिन इस बार नहीं चुके, लेकिन बहुत ही शानदार थ्रो। इफ द बॉल हैड हिट टू स्टंप द बैट्समैन वुड हैव गॉन बाय बाय टाटा, बट दिस टाइम ही वाज वेरी लकी। An umpire signals leg byes, रन कैसी भी आने की आना बेजूरिया टीम के लिए और टीम का स्कोर 1 से बढ़ता हुआ। स्कोर में इजाफा, इज नो ऑफ द मार्क संदीप मकवाना, बट अर्जुन इज ऑफ द मार्क विद सिंगल एंड स्कोर मिस विद सिंगल अप टू 2, नो लॉस। Emotional start, very good bowling from the Girish Kochrekar, great performance and tremendous bowling attack from him. Full toss, बहुत ही शानदार शॉट, करारा जवाब, बहुत ही शानदार टाइमिंग थी। फुल टॉस थी जगह बने शॉट के लिए और फेंक दिया इस गेंद को स्क्वायर ऑफ द विकेट, सीधा 6 रन की मोहर लगती हुई। Full toss, tremendous shot from the batsman. What a shot, goes on backward, make the rumpa shot. This is a very, very good shot and that's a 6 for the ball batsman Arjun. It's a great cricket of the Test skill world. So many times we have seen his terrific inning in this tournament, so many years, and let's see how he'll perform in this match. But brilliant start from the Arjun. Arjun Bhosle, big name in Goa cricket and Karnataka also. It's a big cricket of the Test skill world. What a full toss and what a fantastic start from these openers. टीम का स्कोर यहाँ पर बढ़ता हुआ 8 के ऊपर चलता हुआ। टेनिस क्रिकेट .in गौरव सावंत सर हमारे उनकी पूरी टीम इस प्रतियोगिता को यहाँ पर लाइव टेलीकास्ट के जरिए सीधा प्रसारण करती हुई हर घर में, हर शहर में, हर गली में, हर चौराहे पर और इस लाइव टेलीकास्ट की चर्चा की जाती है। सांगेम प्रीमियर लीग का ये शानदार सफर। फुल टॉस गेंद थी, शानदार फायदा उठा बल्लेबाज ने। गिरीश कोचरेकर की ये गलती तो मैं नहीं कहूंगा, गेंद अच्छी थी लेकिन शॉट को बना दिया बल्लेबाज ने बैकवर्ड पर जाकर और टीम का स्कोर 8 बिना किसी विकेट के नुकसान पर। सनराइज सांगेम उन्होंने पहले टॉस जीता, बल्लेबाज करने का फैसला किया, 48 रन बना उन्होंने 4 ओवर के समाप्ति के पश्चात और 49 का लक्ष्य है साई इलेवन मल्लापुर टीम के सामने। यदि यहाँ से साई इलेवन मल्लापुर टीम जो पिंक जर्सी में हम देख पा रहे हैं, यदि यहाँ से मुकाबला जीतते हैं तो और एक मुकाबला खेला जाएगा मैदान के ऊपर। बहुत ही शानदार बल्लेबाजी अर्जुन भोसले, बट संदीप मकवाना इज नॉट ऑफ द मार्क नाउ 8, सो वेरी गुड स्टार्ट फ्रॉम द अर्जुन भोसले, इज लुकिंग वेरी गुड स्टांस एंड अटैकिंग स्टांस ऑल्सो। ओ शफल हुए बल्ले का फेस खोला, देरी से खोला लेकिन खिलाड़ी वहां पर मौजूद। बहुत ही शानदार फील्डिंग का मुजाहरा फ्लाइंग स्लिप में, 1 रन से नहीं चुके बल्लेबाज, टीम का स्कोर 1 से आगे बढ़ेगा 9 पर पहुंचता हुआ। हमारे साथ विराट तेंदुलकर
स्कोर की भूमिका अदा करते हुए अपने खूबसूरत कलम से इस खूबसूरत स्कोरबोर्ड को सजाते हुए हमें हर गेंद की जानकारी देते हुए बहुत ही शानदार जॉब, वेरी गुड जॉब। और टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 9 पर। गिरीश कोचरेकर लुकिंग फॉर विकेट बट is not getting now. Beautiful bowling, come back. What a shot. Once again, big shot. There is a fielder there, but he couldn't do anything except looking at the ball, and that's a 6 once again. गेंद थी हाफ ट्रैकर, बैकफुट पर गए, जगह बना शॉट के लिए और ये सीधा चेयरिंग के लिए संदीप मकवाना पर 6 से अपने इनिंग की शुरुआत करते हुए। व्हाट अ ग्रेट स्टार्ट फ्रॉम संदीप मकवाना एंड अर्जुन भोसले। देयर इज अ 14 रन्स पार्टनरशिप बिटवीन बोथ द बैट्समैन। व्हाट अ शॉट, अमेजिंग बट नॉट कनेक्टिंग वेल, इट ट्राइंग टू बिग शॉट बट दिस इज अ गुड फिनिश फ्रॉम गिरीश कोचरेकर। एंड ऑफ द फर्स्ट ओवर 15 फॉर नो लॉस। There has been a 14 partnership between the Arjun Bhosle and Sandeep Makwana. And at the first over 15, the fantastic task from these openers. एक ओवर का समाप्त हुआ 15 पर बिना किसी विकेट के नुकसान के ऊपर। जीत के लिए 49 का लक्ष्य और यहां से आते हुए 15 रन समीकरण बनेगा। बच्ची भी 18 गेंदों में 34 रन की आवश्यकता। शानदार लंबा, बहुत ही खूबसूरत लम्हा देख सकते हैं आप। पंछी हवा में लहराते हुए दर्शकों से खचाखच भरा हुआ स्टेडियम बड़े इत्मीनान के साथ दर्शक इस मैच का लुत्फ उठाते हुए। शाम की ये ठंडी हवा काफ़ी ठंडी ठंडी लगती हुई और माहौल काफ़ी बदल चुका मैदान के ऊपर। ये दोस्तों सत्र है शाम का, सुबह का सत्र, दोपहर का सत्र, उसके बाद शाम के खूबसूरत लम्बे हम महसूस करें इस मैदान के ऊपर। सीधा गोवा से यह प्रतियोगिता गोवा में खेली जा रही है। 16 साल का शानदार यहाँ पर यह तजुर्बा रहा इस सांघे प्रीमियर लीग का यानी कि SPL का, और ये 17वां साल में फिर एक बार ये पर्व बहुत ही खूबसूरत लम्हा दिखाता हुआ। देश दुनिया सभी जगह पर इस प्रतियोगिता की चर्चा की जाती है, हर राह पर, हर चौराहे पर, हर गली में और शहर में और देश विदेश में सांघे प्रीमियर लीग की चर्चा होती है। हमें पूरा फक्र इस प्रतियोगिता के ऊपर, क्योंकि गोवा जाना जाते गोवा फैनी के लिए, गोवा जाना जाते चर्चों के लिए, गोवा जाना जाते बीचों के लिए, लेकिन गोवा जाना जाता है SPL के लिए। हमें कहने में काफ़ी खुशी महसूस होती है। बल्ले का फेस खोला लेकिन ठीक से कनेक्ट नहीं कर पाए खिलाड़ी वहाँ पर मौजूद डीप कवर पर, लेकिन शानदार फील्डिंग का मुजाहरा, एक से ज़्यादा कुछ नहीं। After finishing power play overs, you can see so many players standing on boundary line. It is very difficult for batsman to find a gap now. और यहाँ से मिलेगा 1 रन। टीम का स्कोर 1 से आगे बढ़ता हुआ 16 पर पहुँचता हुआ। गेंदबाजी में आते हुए सिद्धार्थ, संदीप मकवाना स्ट्राइक एंड पर 6 रन निकालने के बाद उनको मौका मिला। क्या छक्का लगाया था उन्होंने पिछले गेंद में, शॉर्ट ऑफ लेन गेंद थी, बैकफुट पर गए थे, जगह बनाई थी शॉट के लिए और बैकवर्ड रीजन के ऊपर बहुत ही शानदार छक्का लगाया था इस बल्लेबाज ने। देरी से खेला लेकिन वहां पर पा गए, बिल्कुल पा गए। विकेट नंबर पहला मैदान से बाहर। संदीप मकवाना इज गॉन फॉर 6। तुम्हें प्यार से Action replay is not ready to play the shot, but a very good length and line and is taken very easily. Sorry माफ कीजिए, ये पहला शॉट था उनका, माफ कीजिए करो सर। हमारा ध्यान डीजे की तरफ था, हम उनको बजाने के लिए गाने बोल रहे थे क्योंकि दर्द भरे हमें पसंद नहीं है, माहौल नहीं बनता उससे, नींद भी आती है, तो हम उसके ख्यालों में थे, माफी चाहेंगे इसके लिए। टीम का स्कोर रुका हुआ, अच्छी गेंदबाजी इस ओवर में। हालांकि गिरीश कोचरेकर से काफ़ी एक्सपेक्टेशन थे वहाँ पर, लेकिन उनके ओवर में 15 रन मिले, लेकिन जैसे सिद्धार्थ ने गेंद में हाथ में थमाया, अच्छी गेंदबाजी की उन्होंने। टीम का स्कोर 1.2 से ओवर में 16 पर 1। यस, ये मैच यदि विक्रम्स हार जाते हैं और 2 मैच बढ़ेंगे, देखना क्या होता है मैदान के ऊपर। दर्शक बड़ी इत्मीनान के साथ इस मैच का लुत्फ उठाते हुए, हर लम्हा हर पल यहाँ पर सुहाना बनता नजर आ रहा है, हर मोमेंट को हम एंजॉय कर रहे हैं सांघे प्रीमियर लीग के साथ। कमाल का शॉट, महत खिलाड़ी वहां पर मौजूद, पहुंच से बाहर गेंद सीमा पर, शानदार छक्का।
Look at the action replay. Goes on back foot, high back lip, magnificent stroke, sublime timing on that occasion. What a confidence behind the stroke, and what a war camera work by Tennis Cricket.in. That's a 6. 22 पर 1. मजा आएगा खेल का एक बार, क्योंकि पिछले 4 मुकाबले एक तरफे होने के बाद इस मुकाबले से काफी उम्मीद है. We have a lot of expectation from this match because both the team have very fantastic players, and this match is going on the last moment, no doubt. I cannot say who will be winner, but we are so exciting. Who will be winner in this match? Yes, very good moment and such a beautiful atmosphere for the cricket. बहुत ही शानदार लंबा मैदान पर. ये देखिए बैकफुट पर आए हैं, गेंद की लेंथ और लाइन को परिवर्तन किया, लंबा रखना चाहते लेकिन थोड़ा से परिवर्तन किया, लंबाई को कम किया, गेंद के पेस को भी गति को भी कम किया. बल्लेबाज को देखा कि बैकफुट पर आकर कहने की तमन्ना थी उनकी, और यहाँ से मिलती हुई डॉट गेंद की समाप्ति. टीम का स्कोर 22, 1 विकेट के नुकसान के ऊपर. क्या तेज हवा बह रही है, ठंड हवा बह रही है. कल गोवा का माहौल हमने भी एंजॉय किया, मजा आया कल गोवा में. जब रात की फिजाओं में हेडलाइट्स ऑन हुई तो गोवा की खूबसूरती और निखर के सामने आई हमारे. और क्या लंबा था कल गोवा के बीच का नजारा था. इस बीच गेंद, कमाल की गेंद, और व्हाट अ शॉट. इट शुड बी 4 रन्स. मैग्निफिसेंट स्ट्रोक्स एंड फैबुलस शॉट फ्रॉम द बैट्समैन. दैट्स अ 4 रन्स. Backing way, make the run shot. What a shot! That's a great balance, fabulous shot. It should be 4 runs. What a magnificent shot! And score moves with 4 runs up to 26 for 1. This is the final delivery of this over. Not a good over for the bowling side because again cross by the stroke, but not getting a room. But complete a quick single, and this is a good finish. This is a really good finish. Completion of the 2 overs, 27 for 1. 27 रन विकेट के नुकसान के ऊपर टॉस जीतने के बाद सनराइज संगम ने पहले बल्लेबाजी करनी चाहिए. 48 रन बनाए, 49 का लक्ष्य है उन्होंने. अब टीम का स्कोर 49 की आवश्यकता है. टीम का स्कोर यहाँ पर पहुंचता हुआ 27 पर. अब समीकरण बदलेगा, माहौल बदलेगा, मुकाबले की यहाँ पर गरिमा को बदला जाएगा और जीत के लिए 12 गेंदे, 22 की आवश्यकता. क्या इस मुकाबले को साई 11 मलामपुर जीत पाएगी या फिर सनराइज संगम टीम इस मुकाबले को जीतकर टेबल टॉप कर पाएगी? क्या होगा इस मुकाबले का? दोस्तों कहीं भी मत जाना, देखते रहना, जुड़े रहना हमारे साथ. संघ एसपीएल का 2022-23 का ये शानदार पर्व. यस डीजे. अर्जुन का साथी बातें 9 के ऊपर, दोनों के बीच में देयर हैज बीन पार्टनरशिप 20 रन्स बिटवीन योगेश एंड अर्जुन. बट व्हाट अ फैंटास्टिक एटमॉस्फेयर फॉर द क्रिकेट एंड हु इज गोइंग टू बी win this match. It's very interesting. We are so exciting. So don't go anywhere. Join with us and enjoy with the fabulous journey of SPL 2022-23 season 17. 12 गेंदे 22 की आवश्यकता. मजा आएगा खेल का. अब इस बीच अगेन लेफ्ट आर्म ओवर द विकेट, रिवर्स शॉट खेलने की चाहत रखी थी बल्लेबाज ने. It is very difficult when a faster ball is bowling now to attempt a reverse shot. It's very difficult for batsman and good delivery, very good start from the bowlers. सौरभ, और जीत के लिए 11 गेंदे, अब 22 की आवश्यकता. ये मुकाबला बहुत ही बड़ा होगा, कड़ा संघर्ष मैदान पर. ये देखिए what a shot. There is a fielder there. Yes, he's taken beautifully. सेकंड डिसमिसल, 27 पर दूसरा विकेट. अब मुकाबले में रोमांच आता हुआ. जीत के लिए 10 गेंदे, 22 की आवश्यकता. कैच लपका पर खिलाड़ी तैयार थे, मौजूद थे. अब समीकरण बदलता हुआ. जीत के लिए 10 गेंदे, 22 की आवश्यकता. ये बहुत ही शानदार लम्हा दोस्तों. शाम का वक्त, सुहाना सफर, क्रिकेट का कारवा 5वें दिन यूं ही बरकरार रहा है. दर्शकों से कचाकच बराबर स्टेडियम, सभी की निगाह बीच मैदान के ऊपर. और ये मुकाबला अब कौन जीतेगा, इसके लिए ये होगा कड़ा संघर्ष. I cannot say who will be winner, Gaurav sir, but the match will be in the last moment. I'm very sure because the position is the match is balanced now for both the team, and
Who thought the match would go in the last moment? There is a pressure. There is a pressure on the batsman. There is a pressure on bowlers. There is a pressure on the fielders, and spectators are looking under pressure. What a fantastic match is going on. 10 गेंदबाजी की आवश्यकता. मजा आएगा खेल का दोस्तों, क्योंकि ये मुकाबला करवट बदल रहा है मैदान के ऊपर. हर पल रोमांच बढ़ता हुआ मुकाबले का, और ये शाम के पल में खूबसूरत मुकाबला. आपकी बात डाउन द ट्रैक. What a shot! What a fabulous shot! That's a 6. Shot from Bhushan, and what a clarity and quality from 10 cricket Dodin. Such a brilliant shot. High backlip, tremendous power, sublime timing on the other occasion. What a confident behind the stroke, and that's a 6. Down the track. 9 गेंदे 16 की आवश्यकता. मुकाबला रोमांच में आता हुआ. मजा आएगा खेल का यहाँ पर. रोमांच भरा मुकाबला. 9 गेंदे 16. What a fabulous shot! Unbelievable cricket. Such unbelievable cricket. This is a very, very good shot. That's a 6. सीपीएल टीम के कप्तान से गुजारिश है कि प्रसाद परब से आप संपर्क कीजिए. व्हाट अ फैंटास्टिक बैटिंग फ्रॉम भूषण गोले. 2 गेंद में 2 छक्के लगाकर इस मुकाबले का रुख ही बदल दिया उन्होंने. समीकरण था 12-22, उसके बाद समीकरण था 11-22, उसके बाद 10-22, उसके बाद 9-16. अब समीकरण रुका 8 गेंदे 10 रन. व्हाट अ फैंटास्टिक बैटिंग. बहुत ही शानदार बल्लेबाजी, लेकिन इस बार ऊंचाई ज्यादा, लंबाई कम. खिलाड़ी वहां पर क्या पहुंच पाएंगे? यस टेकन. Beautiful wicket, breakthrough wicket, much needed wicket is gone, and Bhushan Gole is gone. Fielder comes from bodyline. It's a very good catch. It was not easy for him, but he has taken very good job. He has taken beautifully. एंड वेरी गुड जॉब. 7 गेंदे 10 की आवश्यकता. क्या मुकाबला गौरव सर, कहां से मुकाबला कहा चुका पर. 49 का लक्ष्य था पर जोरदार तालु के साथ स्वागत किया गया. भूषण का चुनी ने 3 गेंद में 12 रन बनाए. 400 का बैटिंग संग्रह उनका, और 2 छक्के लगा उन्होंने. जीत के लिए 7 गेंदे 10 रन की आवश्यकता. बहुत ही शानदार मुकाबला. दिल को धड़काने वाला, आंखों को भाने वाला, दिमाग को सुन्न करने वाला मुकाबला, और धड़कने तेज करने वाला मुकाबला. काफी तेज हवा, ठंड हवा बह रही है, लेकिन ओमकार पसीने छूट रहे मैदान के ऊपर. क्या मुकाबला पर, इसे कहते हैं लम्हा मैदान के ऊपर. मैदान पर आग लगी है. मुकाबला कभी भी चिंगारी में बदल सकता है. चिंगारी तो लग चुकी है, लेकिन बारूद कभी भी फट सकता है मैदान के ऊपर. 7 गेंदे 10 की आवश्यकता. फाइनल डिलीवरी ऑफ दिस ओवर. व्हाट अ फैंटास्टिक कमबैक आफ्टर बैक टू बैक 2-6. ओ, इस समय बैकलिप को नीचे रखा. Cross bat struck into the long on. There is a fielder there, but a lot of pressure. Throw goes on wicket keeper, and good run with the wicket. Come on, after hitting the ball, complete a quick single. Come on. He's looking for second and make it. There's a good running between the wicket. Beautiful call, and what a coordination between the wicket. And this is a good finish from the batsman. अब जीत के लिए समीकरण बनेगा. बची हुई 6 गेंदे और 8 रन की आवश्यकता. क्या होगा मुकाबले का यहाँ पर? 6 गेंदे 8 रन की आवश्यकता. 6 गेंदे 8 रन की आवश्यकता. यह मुकाबला जीत के लिए. यस इज है. उसके बाद समीकरण रुका 11 गेंदे 22. उसके बाद समीकरण 10 गेंदे 22. उसके बाद 9 गेंदे 16. उसके बाद 8 गेंदे 10. उसके बाद 7 गेंदे 10. उसके बाद आज समीकरण 6 गेंदे 8 के ऊपर आता मुकाबला. क्या लंबा मुकाबला इस मैदान के ऊपर. जबरदस्त मुकाबला. सभी दर्शकों की निगाह बीच मैदान के ऊपर. क्या यहां से सनराइज सांगेम टीम मुकाबला जीतकर टॉप कर पाएगी टेबल टॉप, या फिर साई 11 मल्लापुर जीतकर इस मुकाबले में एक और करवट दे सकती है कि श्रृंखला को? यह भी आने वाला समय बताएगा. शाम का वक्त, ठंडी हवा, लेकिन माहौल काफी गर्म बन चुका है. चिंगारी यहां पर लग चुकी है और बारूद कभी भी फट सकता है. 6 गेंदे जीत के लिए 8 रन की आवश्यकता.
इस बीच की आवश्यकता, शानदार मुकाबला और ओमकार आते हुए गेंदबाजी में, ओमकार तावड़े थोड़ा सा डिप्रेशन में आते हुए। यस, यदि यहां से मुकाबला साई इलेवन मल्लापुर जीतती है तो सीपीएल को तुरंत खेलना है उनके साथ, इस बात पर गौर करना है। गेट रेडी सीपीएल, यदि यहां से मुकाबला जीतती है तो मल्लापुर। ऑल द बेस्ट। क्या मुकाबला यहां पर और क्या टेलीकास्ट, बहुत ही शानदार गेंद, लेकिन स्वीप करना चाहते थे लेकिन नहीं समझ पाया बल्लेबाज। और यहां से डॉट गेंद की समाप्ति, जीत के लिए समीकरण बनेगा 5 गेंदे 8 रन की आवश्यकता। ओमकार शानदार गेंदबाजी करते हुए, माहौल पूरी तरह से बदल चुका है पर करवट लेता हुआ मुकाबला। और किसने सोचा था कि मुकाबला इस कगार पर आएगा जहां से मुकाबले को दोनों टीम जीत की दस्तक दे सकते हैं। मुकाबले में 5 गेंदे 8 की आवश्यकता। शानदार मुकाबला और शानदार मुकाबला। व्हाट अ शॉट, इट्स गॉन लॉन्ग 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 वे। That's a big shot. What a confidence behind the stroke. Oh, what a camera work by tennis cricket. Dot in, and what a shot. What a magnificent, fabulous and beautiful shot from the batsman. Arjun Bhosle, he's on the fire. He's on the 15. After facing 6 ball. What a fantastic knock by Arjun Bhosle. जीत के लिए जरूरत है 4 गेंदे और 2 रन की आवश्यकता। कहां से मुकाबला का करवट लेता है नजर आ रहा है। जबरदस्त बल्लेबाजी, मैंने पहले कहा था कि अर्जुन भोसले इज एक्सप्लोसिव बैट्समैन ऑफ द टेनिस स्किल वर्ल्ड। ये तो गोवा की आन बान शान है, जैसे कि संघ में एसपीएल है उसी तरह से ये अर्जुन भोसले भी गोवा की शान आन बान शान है। अच्छी गेंद, गेंद को निचले हिस्से में रखा, बल्लेबाज नहीं समझ पाया, कट करना चाहते इस गेंद को लेकिन चालाकी की गेंदबाज ने, बल्लेबाज के फुटवर्क का किसी भी तरह का इस्तेमाल नहीं था। अब समीकरण तब्दील होता नजर आ रहा है। 3 गेंदे, जीत के लिए 2 रन की आवश्यकता। क्या मुकाबला यहां पर हुआ है, दर्शकों की धड़कनों तेज की इस मुकाबले ने और करवट बदलता हुआ मुकाबला। मजा आया इस मुकाबले में। आपकी बार फिर एक बार नादानी, लेकिन इस बार ये गेंद सीमा पार 4 रन और ये मुकाबला जीत चुके हैं साई इलेवन मल्लापुर टीम। सीपीएल टीम के कप्तान से गुजारिश है शीघ्र ही कमेंट्री बॉक्स में संपर्क करें क्योंकि मुकाबला खेलना आपको साई इलेवन मल्लापुर के सामने। क्या फंटास्टिक मोमेंट रहा पर और दिस मैच विल बी ऑफ 3 overs। व्हाट अ मैच, व्हाट अ फंटास्टिक मोमेंट दोस्तों। मजा आया इस मुकाबले में। हमने पहले जिक्र किया था कि ये मुकाबला काफी रोमांच होगा और हो भी चुका है पर मुकाबला। अनबिलीवेबल क्रिकेट, वेरी गुड जॉब अर्जुन भोसले, वेरी गुड जॉब, आई प्राउड ऑफ यू। व्हाट अ फंटास्टिक नॉक बाय अर्जुन भोसले। सीपीएल कुंकळीचे कॅप्टन ताबडतोब यावं टॉससाठी। सीपीएल कुंकळी लवकरात लवकर या।